पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी सरकारकडे केली मागणी। पनवेल तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात पाण्यापासून वंचित राहावा लागतो। यावेळी अरविंद म्हात्रे यांनी रायगड जिल्ह्यातील भिरा जलविद्युत प्रकल्प मधील पाणी कुंडलिका नदीमध्ये सोडला जात आहे याची पाहणी करून पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी तो पाणी पनवेल तालुक्याला फिरवला तर पनवेलचे जनता पाण्यापासून वंचित राहणार नाही असे अरविंद म्हात्रे यांनी सांगितले। नमस्कार, मी आज पाटणूस म्हणजे भिरा धरणाजवळ आलेला आहे आणि या धरणामधून जी कुंडलिका नदी जातोय, या कुंडलिका नदीमधून 28 MLD पाणी हा पूर्णतः समुद्राकडे जातोय। आज पाणी आपण पनवेल महानगरपालिकेकडे वळवला तर आज जवळजवळ 50 वर्ष पनवेल महानगरपालिका, पनवेल ग्रामीण भाग यांना पूर्णतः पाणी पुरेल अशा पद्धतीचा मी मागच्या वेळी महानगरपालिकेचा नगरसेवक असताना 2020 साली या सभेमध्येही विषय घेतला होता। तसा राज्य शासनाने महानगरपालिकेला त्याचे परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे की जेणेकरून हा पाण्याचा जर हे मिळालं तर आपल्याला त्याचं पाण्याचं नियोजन पनवेल नगरपालिकेमध्ये आणि पनवेलमध्ये जे दुष्काळ पडत आहे, पाण्याची समस्या आहे, या समस्या मात होईल। माझी सरकारला एकच विनंती आहे, पुन्हा एकदा का आपण हा पाणी म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे, या देणगीचं पाणी आपण पूर्णतः समुद्राकडे जातोय, याचा कुठेतरी पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून मी आज स्वतः इथं भेट देण्यासाठी आलेलो आहे। वरती धरणावरती जाऊन आलो आणि आज कुंडलिका नदीजवळ आपल्याकडे उभा राहून आपल्याकडे एक लाईव्ह दाखवत आहे का एवढं शुद्ध पाणी आपण निसर्गाने दिलेलं पाणी आज आपण समुद्राकडे घालवत आहोत। याची कुठेही दक्षता घ्यावी लोकप्रतिनिधी, यासाठी मी आपल्याकडे विनंती करतो।